आणि इकडे लिक्विड आणि इथं कम्फर्ट टाकायचं कपड्याच्या अंदाजाने. आणि हे दरवाजा इथं उघडायचा. आणि कपडे किती टाकायचे त्यात, म्हणजे साधारणतः अंदाज? आता तुम्हाला वॉशच्या क्वालिटी चांगली पाहिजे असेल तर 4 किलो मॅक्झिमम कपडे टाकू शकता. चांगले कपडे निघून येतील. जास्त टाकलं तर आपण कपडे निघतील, पण थोडस कपडे हे होतं, म्हणजे एका कपडे गुंततं. ओके ओके. मॅक्झिमम वॉश क्वालिटी चांगली पाहिजे असेल तर 4 किलोच टाकायचं. 9 किलो मशीन आहे ना, 4, 4.5, 5 पर्यंत आपण टाकू शकता. ओके. मग त्याचा काही अंदाज आहे का की इथपर्यंत असं काही नाही, अंदाज नाही. आपल्याला मोजून जेवढं असेल बसतील, फक्त हे बाहेर ना आला पाहिजे. हा जो गॅसकेट आहे ना, त्याचं हे ड्रमच्या आतमध्ये कपडे बसला पाहिजे. अच्छा. हाफ म्हणजे निम्मे ड्रम मध्ये. ठीक आहे. दरवाजा बंद करायचा. जे आपला ऑप्शन असतं सिलेक्ट आणि स्टार्ट करायचं. कपडे ऑटोमॅटिकली धुवून किंवा सुकून. ओके. आणि स्पिन साठी त्याच्यासाठी फक्त ते सेपरेट साठी रिन्स आणि स्पिन साठी तिथे ऑप्शन आहे. तेवढंच करायचं असेल तर तेवढं हे सिलेक्ट करायचं. ओके. आणि स्कॅनर असेल तर तो वायफाय मशीन आहे, आणि स्कॅनर नसेल तर तो वायफाय मशीन नाही. विदाउट स्कॅनर पण कनेक्ट होतं, स्कॅनर पण कनेक्ट होतं. अच्छा. पण विदाउट वायफाय मशीनला स्कॅनर नसतं ना? नाही, नसतं. विदाउट वायफाय मशीनला कनेक्ट पण होत नाही. ओके ओके. लगेच समजायचं की रेड फेज पण आहे ना अर्थिंग पण आहे. एखाद्या वेळेस जर ग्रीन नाही लागलं की चालतं की तुमच्याकडे अर्थिंग प्रॉब्लेम आहे. ओके. ठीक आहे. त्याच्यानंतर ग्रीन लागलं ना, रेड नाही लागलं तर की तुमच्याकडे फेजच नाही, मशीन चालू करू शकत नाही आपण. ठीक आहे. जर ग्रीन लागलं नसेल, रेड मध्ये तुम्ही युज केलं, मशीनला प्रॉब्लेम होऊ शकतो. ठीक आहे. ग्रीन आणि रेड लागल्यावरच आपण युज करतो, म्हणजे की ऑल ओके. ठीक आहे. होल्ड केले की इकडे ऑप्शन दिसतं आपल्याला. हे त्याच्यामध्ये डिस्प्लेमध्ये बॉडी सेट असं टायमिंग, टेम्परेचर, आरपीएम वगैरे. फक्त इकडे ऑप्शन सिलेक्ट केले की हा स्टार्टचं बटन आहे. 3 सेकंद होल्ड केले की कपडे एकदा चालू केलं, कपडे धुवून पिळून सुकून येतात. आणि इकडे ऑप्शन दिलेलं आहे 15 मिनिटाचं क्विक वॉश मध्ये. 15 मिनिटांमध्ये 4-5 कपडे धुवायचे असेल तर ठीक आहे. फक्त सिलेक्ट आणि स्टार्ट केले की कपडे धुवून पिळून सुकून येतील 15 मिनिटांमध्ये. सुपर स्पीड मध्ये सगळे कपडे मिक्स असेल तर ठीक आहे. हा डेली वॉश मध्ये आपण युज करू शकता. सुपर स्पीड मध्ये काय आहे? सगळे कपडे मिक्स असेल तर डेली वॉश. ओके. लगेच पाहिजे तर. लेस मायक्रोफायबर मध्ये की मायक्रोफायबरचे कपडे असेल तर. आणि इंटेन्स कोल्ड मध्ये रेग्युलर, म्हणजे की रेग्युलर कपडे आपल्याला थंड पाण्यामध्ये कपडे धुवायचे असेल तर रेग्युलर पाण्यामध्ये. बाकीच्या ऑप्शन मध्ये पाणी टेम्परेचर गरम होतं. कलर्स मध्ये कलरचे कपडे धुवायचे असेल तर. वुलन डेलिकेट्स मध्ये स्वेटर वगैरे धुवायचं असेल तर. बेडिंग मध्ये बेडशीट, ब्लँकेट वगैरे धुवायचं असेल तर. कॉटन म्हणजे फक्त कॉटनचे कपडे असेल तर. इको कॉटन म्हणजे कॉटनचेच कपडे जास्त घाण झालेले मिळाले असेल तर इको कॉटन मध्ये टाकू शकता. सिंथेटिक्स म्हणजे नायलॉन, सिल्क साडीचे वगैरे कपडे असेल तर. हायजीन स्टील मध्ये पार्टीवरचे कपडे वगैरे असेल तर. रिन्स आणि स्पिन मध्ये कपडे बाहेर जर धुतलेले असेल तर फक्त पिळवायचं, सुकवायचं असेल तर. पिळण्यासाठी हे ड्रम क्लीन करायचा 1 मंथ आफ्टर यूज. एकदा मशीन क्लीन करायचं 1 मंथ मध्ये का? पर 1 मंथ 30 सायकल झालं की क्लीन करायचं. आणि हा जो डाउनलोड ऑप्शन आहे ह्याच्यामध्ये अजून एडिशनल ऑप्शन आहे, तर आपल्याला मोबाईल मध्ये कंट्रोल करता येतो. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला बघा इकडे डिस्प्ले मध्ये दिलेले हा एक्स्ट्रा रेंज आहे, म्हणजे की कपडे तुम्हाला पिळवायला अजून जर जास्त टाइम पाहिजे असेल तर. जे पण तुम्ही आता डेली वॉश सगळे कपडे टाकला, सुपर स्पीड टाकला, फक्त प्रेस केला म्हणजे एक्स्ट्रा रेंज घेतोय ह्याच्यामध्ये. सपोज म्हणजे पिळवायला जास्त टाइम पाहिजे असेल तर म्हणजे की 3 मिनिटं जास्त घेतो. 3 मिनिटात अजून पिळवतील. ठीक आहे. त्याच्यानंतर हा खालचा सोपचा ऑप्शन आहे, म्हणजे तुम्हाला कपडे मशीन मध्ये भिजत ठेवायचं असेल तर अर्धा तास जास्त टाइम घेणार. पहिला 39 होता, आता 1 तास 9 मिनिटं घेतो. कशामध्ये डिफरन्स? सुपर स्पीड मध्ये. सुपर स्पीड आणि हे म्हणजे सोपचा ऑप्शन, म्हणजे कपडे तुम्हाला भिजत ठेवायचं असेल तर मशीन मध्ये. ठीक आहे. आणि हा आहे वॉशचा ऑप्शन, म्हणजे तुम्हाला आपले कपडे जर जास्त 2 वेळा जर वॉश करायचं असेल तर हे सक्त सिलेक्ट करायचं. ह्याच्या पण टाइम वाढणार की 10 मिनिटं वाढणार ह्याच्यामध्ये पण. ठीक आहे. आपल्याला वॉश करायचं असेल तर. हा रिन्स करायचं असेल तर ते तुम्हाला पिळवायचं असेल तर 2 वेळा. त्याच्यानंतर हा स्पिन म्हणजे कपडे सुकवायचं असेल तर तुम्हाला आपण एक्स्ट्रा म्हणजे 2 वेळा सुकवतील कपडे. ठीक आहे. त्याच्यानंतरचा हा इकडचा ऑप्शन आहे आरपीएमचा आहे, म्हणजे आता सध्या सुपर स्पीड मध्ये 1400 आरपीएम मध्ये मशीन फिरतं. तुम्हाला कमी जास्त करायचं असेल तर कमी जास्त करू शकता. तर मिनिमम आहे 400, मॅक्झिमम आहे 1400. सो तुम्हाला हवाय स्पीडला आपण कमी जास्त करू शकता. आणि इकडे टेम्परेचरचे
गरम पाणी हवं असेल तर ते बाय डिफॉल्ट सगळं ऑप्शनला सेट असतं. त्याच्यापेक्षा तुम्हाला जास्त गरम कमी गरम असेल तर आपण इथून टेम्परेचर कमी जास्त करू शकता. ठीक आहे. हा जो बकेटचा लागला की ह्याच्यामध्ये थंड पाण्यामध्ये कपडे धुतो, म्हणजे की टेम्परेचर सिलेक्ट नाही, म्हणजे की थंड पाण्यामध्ये कपडे वॉश होतील. ते ठीक आहे. फक्त आपल्याला ऑप्शन सिलेक्ट करायचं. स्टार्ट करायचं अगोदर तुम्ही इकडचं करू शकता, नाही केलं तर ह्याच्यामध्ये सगळं कपडे ऑटोमॅटिकली धुवून सुकून येतात. ठीक आहे. म्हणजे त्यासाठी स्पेशली कोणतं कॉम्बिनेशन सेट करण्याची गरज नाही. म्हणजे ह्याच्यामध्ये सगळं सेट असतं बाय डिफॉल्ट. आपल्याला काय मॅन्युअली कमी जास्त करायचं असेल तर आपण करू शकतो आणि स्टार्ट करू शकतो. ठीक आहे. हे स्मार्ट कंट्रोलचं बटन आहे. 3 सेकंद होल्ड केलं की सॅमसंगच्या यहाँ पे स्मार्ट थिंगचं तो स्कॅन करायचं, इन्स्टॉल करून साइन इन केलं की हे जे ऑप्शन आहे सगळं आपल्याला मोबाईल मधून कंट्रोल करू शकतो आपण. ठीक आहे. ते ऍप ओपन करता. ऍप ओपन कर.